समर्थ रामदास स्वामी यांचं चरित्र, कार्य आणि विचार उलगडून दाखवणारी लेखमाला दास सर्वोत्तमाचा. लेखन आणि वाचन सौ योजनगंधा जोशी. पुष्प 5. उषःकाल झाला. दशरथ पंतांपासून पुढे 22 पिढ्यांच्या मांगल्यामुळे जांब गावाला तीर्थक्षेत्राचं पावित्र्य प्राप्त झालं होतं. समर्थांच्या सहवासात सुमारे 10 वर्ष राहिलेल्या गिरीधर स्वामींनी आपल्या समर्थ प्रताप या ग्रंथात जांब गावाचं आणि तिथल्या नागरिकांचं भावपूर्ण वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, गोदावरी तीरी वसलेलं जांब म्हणजे जणू दक्षिणेतली अयोध्याच होय. कारण अयोध्येतली वैभव संपन्नता, सुबत्ता जांब गावी होती. सर्व लोक धर्मपरायण, सदाचारी होते. सर्व सुख समाधान तिथं नांदत होतं. यातला अतिशयोक्तीचा भाग जरी बाजूला ठेवला तरी एकंदरीत तिथले लोक भवंशी, समाधानी आणि सदाचारी होते हे मान्य करायला वाव आहे. एक गाव घडविण्यासाठी एखाद्या कुटुंबाला किती समर्पण करावं लागतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जांब होय. कारण त्यासाठी ठोसर घराण्याच्या पिढ्यानपिढ्या तिथं झटल्या होत्या, खपल्या होत्या. अशा या पवित्र ठोसर कुळामध्ये जन्मास आलेले सूर्याजी पंत आणि त्यांची पत्नी राणूबाई सुखानं संसार करत होते. दोघेही अतिशय श्रद्धाळू होते. राणूबाई ही अत्यंत शालीन, कुलीन होत्या. रामभक्तीत लीन होत्या. सूर्याजी पंत सूर्य उपासनेत रमून जायचे. ते गायत्री मंत्राचा जप करायचे. 1200 सूर्यनमस्कार रोज घालायचे. श्री समर्थांच्या शिकवणीत बलोपासनेला जे अनन्यसाधारण महत्व आहे त्यामागे त्यांच्या वडिलांच्या नित्यनियमित व्यायामाची अमीट छाप होती हे सहज लक्षात येतं. परंतु इतकं सर्व असूनही वंशवेलीवर फूल मात्र उमललं नव्हतं. विवाहाला 25 वर्ष झाली तरीही अपत्य प्राप्ती झालेली नव्हती. सूर्याजी पंत वृत्तीनं विरक्त असले तरी राणूबाईंच्या मनातले स्त्रीसुलभ भाव मात्र जागृत होते. सूर्याजी पंतांच्या दृढ उपासनेचं फळ म्हणून 1604 साली रथसप्तमीच्या दिवशी प्रत्यक्ष सूर्यनारायण ब्राह्मण रूपात प्रगट झाले. सूर्याजी पंतांनी इतका तेजस्वी ब्राह्मण यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्यांनी त्या ब्राह्मणास आपल्या घरी भोजन करण्याची विनंती केली. सूर्यनारायणांनी त्यांच्या घरी आनंदानं प्रसाद ग्रहण केला. सूर्याजी पंतांचं अंतःकरण त्यांच्या सहवासात भरून आलं. तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणाचे पाय धरले आणि त्यांना विचारलं, महाराज, आपण कोण आहात? कारण यापूर्वी मी आपल्या इतका तेजस्वी ब्राह्मण कधीच पाहिला नाही. तेव्हा त्या ब्राह्मणानं त्यांना सांगितलं, मी साक्षात सूर्यनारायण आहे. तुझ्या उपासनेवर प्रसन्न होऊन मी इथे आलो आहे. तुझ्या चर्मचक्षूंना माझं उग्ररूप सहन होणार नाही म्हणून मी हे सौम्य रूप धारण करून आलेलो आहे. तुला काय हवं ते माग. सूर्याजी पंत अत्यंत निरीच्छ आणि निस्पृह होते. ते म्हणाले, भगवंता, मला काहीच नको. फक्त या देहाकडून आपली अखंड उपासना हो असा मला आशीर्वाद द्या. सूर्य महाराज हसले, परंतु त्यांचं हे संभाषण राणूबाईंनी आतून ऐकलं आणि त्या बाहेर आल्या. सूर्य महाराजांना नमस्कार करून म्हणाल्या, ही उपासना पिढ्यानपिढ्या आमच्याकडे अशीच चालू राहू द्या. असा आशीर्वाद आम्हास द्यावा. भगवंत राणूबाईंच्या चातुर्यावर प्रसन्न झाले आणि दोघांना अपत्य प्राप्तीसाठी आशीर्वाद दिला आणि ते अंतर्धान पावले. यानंतर श्रीराम प्रभूंनीही सूर्याजी पंतांना दर्शन दिले आणि 1605 साली राणूबाईंच्या पोटी पहिलं पुत्ररत्न जन्मास आलं, जे प्रत्यक्ष सूर्यनारायणाचंच रूप होतं. त्याचं नाव गंगाधर असं ठेवण्यात आलं. याच गंगाधराला वयाच्या 11व्या वर्षी प्रभू रामचंद्रांनी स्वतः अनुग्रह दिला. 1607 साली राणूबाईंना पुन्हा दिवस गेले. राणूबाईंचं तेज वाढत्या गर्भाबरोबर दिवसेंदिवस वाढू लागलं. श्रीरामांनी दिलेल्या वरानुसार आणि सूर्यनारायणाच्या कृपेनुसार त्यांना रामभक्तीचे डोहाळे लागले. समर्थ हे साक्षात हनुमंत स्वरूप असल्यानं ते मातेच्या गर्भात असताना हनुमंत राणूबाईंच्या अंगी प्रवेश करत व संपूर्ण रामकथा त्यांच्या मुखातून बाहेर पडत असे.
त्यावेळी राणूबाई देहभान हरपून नाचत असत. असा प्रसंग स्वतः गिरीधर स्वामींनी आपल्या समर्थ प्रताप या ग्रंथात लिहिलेला आहे. अशा या भाग्यवान माता पित्यांच्या पोटी श्री समर्थ जन्मास येणार होते. 1608 साली जांब इथल्या श्रीराम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव सुरू होता. 9 दिवस अखंड धावपळ सुरू होती. आजचा 9वा दिवस रामजन्माचा होता. मंदिरात सगळीकडे उत्साहाचं, आनंदाचं वातावरण होतं. सगळीकडे लगबग सुरू होती. पण ही सर्व लगबग अत्यंत कुशलतेने पार पाडणाऱ्या राणूबाई मात्र बाळंतिणीच्या खोलीत बंद होत्या. त्यांची खोली पांढऱ्या रंगानं रंगवली होती. त्यावर कुंकवाने स्वस्तिक, कोपद्म अशी शुभचिन्ह काढली होती. उत्सवाच्या गडबडीतून सुईणी अधूनमधून बाळंतिणीच्या खोलीत डोकावत होत्या. तिकडे राणूबाईंचे भाऊ भानजी गोसावी हे रामजन्माचं आख्यान कीर्तनातून मांडत होते. तर इकडे राणूबाईंच्या पोटातील कळ वाढत होती. तिकडे रावणाच्या आणि राक्षसांच्या दुष्कृत्यांचं वर्णन भानजीबुवा करत होते. तर इकडे यवनांच्या भयंकर अत्याचारानं अवनीतल होरपळून निघालं होतं. अखेर बाया बापड्यांच्या करुण किंकाळ्यांची, गाई वासरांच्या केविलवाण्या हंबरड्यांची, मूर्तींवर होणाऱ्या घणांच्या घावांची, वैदिकांच्या आर्तस्वरांची, मठ मंदिरातल्या बंद पडलेल्या घंटानादाची नियतीला कीव आली. ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण समीप आला. इकडे रामजन्माचा गुलाल सर्वांना वाटण्यात आला आणि इकडे सुईणी बाळंतिणीच्या खोलीत धावल्या. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या पंखात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या पंखात, शौर्य धैर्य रुतले होते लाचारीच्या पंखात, शौर्य धैर्य रुतले होते लाचारीच्या पंखात, प्रबळ यवन झाले होते वंध्य या महाराष्ट्रात, प्रबळ यवन झाले होते वंध्य या महाराष्ट्रात. अशा वेळी कल्याणी वीराची केवळ वाणी, अशा वेळी कल्याणी वीराची केवळ वाणी, दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. इकडे मंदिरात सियावर रामचंद्र की जय अशी गर्जना भाणजी पंतांनी करताच गुलाल आणि पाकळ्या उधळल्या गेल्या. तर इकडून खोलीतून बाळाचा रडण्याचा आवाज आला. मुलगा झाला असं सुईणीनं सांगताच सर्वांना आनंद झाला. नेमक्या रामजन्माच्या वेळी सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असताना चतुर्थ चरणी ठीक 12 वाजता नारायणाच्या रूपानं रामाचा अंश असलेला हनुमान अवतार रामांचं दास्य करण्यासाठी भूतली अवतरला. या बाळाला तयार करून सुईणींनी त्याला सूर्याजी पंतांच्या हातात दिलं तेव्हा नारायणाला पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. वात्सल्यभाव आणि दास्यभाव यांचं अपूर्व संमेलन त्यांच्या डोळ्यात दाटून आलं. धन्य ते सूर्याजी पंत आणि धन्य त्या राणूबाई. श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.